मॉकड्रिलची तयारी झालेली होती खरं काल सगळ्या 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल होणार होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या तयारी सुरू असताना अचानक रात्री 1:30 वाजता एअर स्ट्राईक ज्या पद्धतीनं करण्यात आला, भारतीय सुद्धा बऱ्याच अंशी झोपेमध्ये होते आणि जेव्हा 2च्या दरम्यान ही सगळी माहिती समोर आली, डिफेन्स मिनिस्टरनं त्याच्यामध्ये अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली की 9 ठिकाणी हा हल्ला जो आहे तो भारताकडून करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे जेव्हा समजलं, ते सगळं बघितल्यावर तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही किती वाजता समजलं, म्हणजे तुम्हाला हे सगळं? पहाटे पाहिलं 4:30-5च्या दरम्यान. आम्हाला फोन आले नातेवाईकांचे की तुम्ही न्यूज बघा, न्यूजवर सगळं दाखवतायत, बदला घेतला जातोय, आपला जे आपल्यासोबत घडलं त्याचा बदला घेतला जातोय. आम्हाला फक्त म्हणजे पहिले समजायला वेळ लागला, पण नंतर कळालं की आपल्या भारताकडून त्यांना चांगलं उत्तर दिलं गेलंय या हल्ल्याबद्दलचं. आणि त्यात पण सरकारने त्यांच्या कुठल्याही सिव्हिलियन्सला त्रास नाही दिलेला. फक्त ज्या लोकांनी हे सगळं घडून आणलं किंवा ज्या लोकांमुळे हा त्रास होतोय त्यांनाच आपण उत्तर दिलंय. आम्ही फक्त रडत होतो, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही काय सिच्युएशनमधून आलो आणि हे 15 दिवस आम्ही काय सिच्युएशनमधून. आज खऱ्या अर्थी आम्हाला आनंद झालाय. म्हणजे या 15 दिवसाच्या दुःखात पहिली आनंदाची गोष्ट आज आम्हाला कळली. याच्यामध्ये प्रचंड एफर्ट्स आहेत, म्हणजे आर्मीचे अधिकारी असतील, सरकार असेल, सरकारमधले मंत्री असतील, यांच्या सतत बैठका चालू होत्या, मोठ्या अधिकाऱ्यांच्या बैठका चालू होत्या, अत्यंत गोपनीय बैठका सुरू होत्या आणि सैन्याला पूर्ण अधिकार दिलेले होते सरकारने या सगळ्यामध्ये काय करायचंय त्याची स्ट्रॅटेजी प्लॅन करून पुन्हा याचं प्रत्युत्तर देण्यासाठीचं. आणि त्याचं प्रत्युत्तर आपण पाहिलं, ज्या पद्धतीने ते दिलं गेलं, ज्या पद्धतीने या ऑपरेशनचं नाव ठेवलं गेलं, अनेक मेसेज यातून दिले गेले. सरकारने जे केलं, म्हणजे सरकारचं नाव घेऊन आमच्या लोकांना मारलं गेलं होतं आणि त्याच्याच उत्तर आज सरकारने दिलं. म्हणजे खरं तर आम्ही न्यूज वगैरे काही बघत नव्हतो, कारण ती परिस्थितीच आमची तशी नव्हती. माझं फक्त सगळ्यांवर एकच प्रतिक्रिया आहे की आम्ही मनापासून सरकारचे आभारी आहोत आणि त्यांच्या ही जी स्ट्राईक आज त्यांनी केली त्याच्यामुळेच मी म्हणेन की खऱ्या अर्थी जी श्रद्धांजली आपण वाहतो ज्यांना वीरमरण आलं, ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आज त्यांना अर्पण केली गेली सरकारने.